सागर शेठ या, आपण या। रिबल सर थोड़ा सा मैच क्यों रुका है ये जानकारी लेना होगा। झाड़ू और था निश्चित रूप से थोड़ा ग्राउंड्स में जाइए, विकेट पर जाइए। यहाँ पर शायद कुछ लाइन मिटा होगा। आकाश दादा कातारा देखिए बात करेंगे एक सागर शेठ यांचे इथे शुभागमन झालं। खरं तर त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि करूया त्यांना सन्मानित। या स्पर्धेच्या माध्यमातून आज खरं तर ही मंडळी या व्यासपीठावर आली आणि आमच्या विनंतीला मान दिला आज तुम्ही, त्याबद्दल तुमचेही मनस्वी आभार। सागर शेठ यांचंही या ठिकाणी शुभ सन्मान केला आहे। मी विनंती करतोय की त्यांनी स्थानपन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या। तर चला जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे। जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा कॉम्बॅट मध्ये जोडले जातील बाबूशाह आणि रोशन। चलिए बहुत बहुत शुक्रिया। यहाँ पर तो चलिए धकता खानदार टीम के लिए देखिए बात करेंगे। दैवी कुणाल मात्रे देखिए बात करेंगे इनकी तरफ से हर 2 विकेट के लिए देखिए बात करेंगे। जहाँ पर 500 रुपया देखिए कोई भी गेंदबाज के लिए यहाँ पर ग्राउंड्स में देखिए हमारे पहुंचे हैं अंदर। निश्चित रूप से जो धूल थोड़ा सा विकेट पर आई है, देखिए कितना मेहनत ले रहे हैं यहाँ से। बहुत बढ़िया देखिए यहाँ से तो चलिए इस वक्त देखिए हम देख सकते हैं सागर दादा उनके साथ साथ देखिए आकाश दादा कातारा और अष्टविनायक धाबा के ओनर्स रॉकस्टार खास देखिए जो फरमाइश है बाबू साहब की जो स्वादिष्ट खाना रहती है, और अष्टविनायक धाबा से लगातार 2 दिन उन्होंने स्पेशल मच्छी डिश मंगाए थे। बाबू सरांना सुद्धा एक अगदी ढाब्यावरती आज आराम करावा लागेल, कारण अजून 3 मॅचेस शिल्लक आहेत आणि नंतर घेसरला जायचंय। हाँ निश्चित रूप से घेसर बात करें तो डंबोली में 9 बजे मैच शुरू हो जाता है, लेकिन से हमारे सरपंच है हाँ ओलेगावचे भाचे समाधान पवार बघा, सज्जन पवार यांचे बंधू प्रथम स्ट्रॉबेरी शेती त्यांनी आज यशस्वी केली आहे, ती म्हणजेच कानपोली नगरीमध्ये। या समाधान पवार। चलिए भाई यहाँ पर थोड़ा सा ग्राउंड स्मैश यहाँ पर समाधान पवार यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। आणि त्याचबरोबर चेतन पाटील आणि परेश पाटील खांदेश्वर हॉटेलचे ओनर यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं। पाहुणा वर्ग मोठ्या संख्येने पाहायला मिळतो। बघा MIDC विभाग शांततेचे प्रतीक आणि MIDC शांतते संघटनेचे अध्यक्ष, व्यसनमुक्ती संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय पाहुण्यांचा इथे विशेष मान सन्मान केला जातो। त्यानंतर कानपुलेचे सबसे कातिल परेश पाटील, त्यानंतर अभि पाटील, आत्माराम कानावकर आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कानपुली आपलं मनपूर्वक स्वागत। क्या बात है यहाँ पर गिल्लू दादा आपने क्या यहाँ पर पाउडर को उड़ा कर आए, ग्राउंड्समैन के रूप में उतरे थे। यहाँ पर अश्विन देखिए यहाँ पर ओ रन ले यानी इस नो कहते हैं ना ना करते प्यार में कर गई। और हमारे गिल्लू दादा देखिए बात करेंगे क्या बढ़िया ग्राउंड्समैन गए थे, देखिए गौन जहाँ पर फायर कर रहे थे, बहुत बढ़िया देखिए मजा आएगा खूब। यहाँ पर रोशन फर्स्ट सेमीफाइनल मैच है और यहाँ से सोच रहे कि देखिए बात करेंगे फाइनल तक पहुँचने का और चैंपियन बनने का। देखिए कल जब सुबह पूछा जाएगा ना, ये नहीं पूछा जाएगा भाई कि तीसरा नंबर किसने लिया, दूसरा नंबर किसने लिया, चौथा नंबर किसने लिया, यही पूछा जाएगा भाई ओवरलैंड नाइट में चैंपियन कौन बना। अब ये सपना बन चुका होगा चारों टीम का कि फाइनल में जाएंगे और चैंपियन बनेंगे, लेकिन देखते हैं किसका सपना होगा पूरा। इथे बघा पारितोषिक आलंय सुशांत भगत यांच्याकडनं। लगातार 2 विकेट घेतलेला गोलंदाज सौरभ भगतला 2000 रुपये आणि मनोज गायकरनी जर झेल टिपला 2 झेल टिपले तर 2000। सुशांत भगत कडनं ही बक्षिसांची खैराट। चेतन गोंदली साई पालखी अध्यक्ष यांच्या वतीनं 2 विकेट 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल, सुवर्ण संधी या ठिकाणी असेल। नक्कीच बक्षिसांची खैराट आता मात्र सुरू झाली आहे आणि पुन्हा एकदा परेश पाटील आणि चेतन पाटील यांना प्रशांत घरत आणि मंगेश गायकवाड यांच्याकडनं अग्राचं आमंत्रण आहे। बघा खांदेश्वर हॉटेलचे मालक परेश पाटील, चेतन पाटील
जे नेहमीच कानपोळी संघाला पॅक करतानाही देखील पाहिलात. तर या पण व्यासपीठावर प्रशांत गरत आणि मंगेश गायकवाड यांच्याकडनं आग्रहाचं आमंत्रण. एक गडी बाद, एकूण धाबा एक पाहायला मिळतात. अद्विक 11 ओले विरोधात शिवशंभू धाकटा खांदा असा आपल्याला सामना पाहायला मिळतो. फर्स्ट सेमीफायनल आणि त्यानंतर बहुचर्चित सामना कानपोली विरोधात कुंडे बहाल. अगदी पहिल्या षटक प्रगती पथावरती आहे. सौरभ भगत हा गोलंदाज. पहिला चेंडू 1, त्यानंतर विकेटचं बदल. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल आदई नेवाली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा अष्टविनायक धाब्याचे मालक की ज्यांच्या माध्यमातून नेहमी क्रिकेटला दमदार योगदान आणि समालोचक डिपार्टमेंटसाठी त्यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तो चलिए चलेंगे मुकाबला की तरफ. यहाँ पर रोशन सर, मजा आएगा लेकिन यहाँ पर देखिए हवा में खेलने फील्डर है. ओह क्या छूटा यहाँ से भाई, और कैच किसका छूटा भाई? अश्विन पाटिल. और बहुत बड़े बन सकते हैं आपके लिए कातिल, सर दर्द बन सकते हैं भाई. कहते ना मैं खिलाया खाना और दुश्मन का गाया गाना. अब गेंदबाज देखिए अफसोस करेगा. कारण झेल खूप इम्पॉर्टंट होता, तो मात्र भूदान होताना पाहायला मिळतो. धाबा धावपटलावरती जाऊन पोहोचतायत अगदी 3 धाबा. ओले विरोधात धाकटा खांदा असा आपण बहुचर्चित सामना पाहतो. स्टेप आउट होत हा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू फळ यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती समोर पाहायला मिळतो. फलंदाज गुलशन म्हात्रे 2 चेंडू खेळलाय, 1 धाव त्याच्या बॅटमधून. तो चलिए देखते हैं गुलशन का टिपिकल बल्लेबाज है. यहाँ पर ये शांत दिखते हैं लेकिन उतनी शांत नहीं है मैदान के अंदर. जब इनकी बल्ला चलती है तो आसान फैला देते हैं पूरी तरह से. लेकिन अच्छी बात है यहाँ पर बात करेंगे तो जहाँ पर भलाई देखिए कुछ कैचेस छोड़ रहे हैं लेकिन से कसी हुई गेंदबाजी हो रही है. अभी तक देखिए केवल 3 रन खर्च किए हैं और खास करके मैंडेटरी पावर प्ले रोशन चल रहे हैं. और लेफ्ट हैंड गेंदबाज देखिए यहाँ से क्या कमाल की गेंदबाजी. कहते हैं ना परिस्थितियों से जो घबरा जाए वो लो पुरुष नहीं होता भाई. राख में भी रह कर अंगार की तरह दहकना सीखो यहाँ पर. और ये क्या गेंदबाजी देखिए देखने को मिला जहाँ कैच छूटा और उसके बाद देखिए यहाँ से डॉट गिन के साथ साथ ओवर को क्या कंप्लीट है. पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ 3 पर 1. तीक्ष्ण धारदार बाणा पाहतो. सागरजी पाटील हे सुद्धा लढतील, एन्जॉय करतात कानपुलीचे. आपले मनपूर्वक स्वागत. आकाशित कातारा यांचं मनपूर्वक स्वागत. 1 गडी बाद, एकूण धाबा 3 पाहायला मिळतात. अगदी P1चं पहिलं षटक काहीसं गाजले आणि या षटकादरम्यान दहशतीचं वातावरण राहिलं सौरभ भगतच्या माध्यमातून. आकाश दादा कातारा देखिए जिनकी तरफ से 1000 कमेंट्री पैनल को आता हुआ. कहते हैं ना कभी कभी रोशन धन नहीं अच्छे मन की जरूरत होती है. और टीम का स्कोर देखिए पहुंचा है 3 पर देखिए 1 विकेट से. बहुत बढ़िया देखिए. और स्कोर की बात करेंगे यहाँ पर कठिन हालत थोड़ा सा बना है यहाँ पर. और धाकटा खांदा टीम देखिए क्या कसी हुई गेंदबाजी की है. और अब दूसरी ओवर लेकर आ रहे हैं विजय नायक. अद्विक कुणाल माद्रे यांच्या माध्यमातून 2 विकेटसाठी 500 रुपये. बक्षिसांची खैरात सातत्याने अखंड रात्रीमध्ये घडताना पाहायला मिळते. अगदी अलॉन द कार्पेट हा फटका खेळताना पाहिला. अगदी धावा धावपुस्तकावरती जमा होत आहेत. अगदी पंचम धावसंख्या पाहायला मिळते. 4 धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. कॉमेंट्री बॉक्समध्ये बक्षिसांची सातत्याने खैरात पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक आभार. तो चलिए बहुत अर्जन करता हूँ की तरफ से देखा मैच स्पीड अप कीजिए. जानकारी मिलता है. ओ ये क्या यहाँ पर कैच लिया गया. ओ कमाल की कैच है. रोशन सर जितनी भी तारीफ किया जाए शायद उतना ही कम है. इसे कहते हैं भाई कुदरत ने हर किसी को हीरा बनाया है. जो जितना घिसेगा और उतना वो चमकेगा. वार्ड ऑफ फील्डिंग देखिए शुभम ने यहाँ पर ये कैच नहीं था क्या मैच को पकड़ रहे हैं. सारिका अतुल भगत नगरसेवक यांच्या माध्यमातून जर सामना जिंकला टीम धाकटा खांदानं तर अगदी 11,000 रुपयाचा धनादेश आज सुपूर्द केला जाईल संघनायकाला. स्पीडली खेळणं खूप गरजेचं असेल. अजूनपर्यंत अगदी ही लढत पाहून अगदी 3 लढती आपल्याला कव्हर करायच्या आहेत. अगदी वेगवान खेळ हा इथे पाहायला मिळतो. 2 गड्यांचा खात्मा, एकूण धावा धावपुस्तकावरती 4. दमदार हा आपण सामना पाहू शकतो. ओले विरोधात धाकटा खांदा. चलिए यहाँ पर
चर्चा बात करेंगे यहाँ पर रोशन सर। चला आपण स्पीडली खेळायचे। गोलंदाजीच्या बोहल्यावरती ते सज्ज असताना विजय नाईक पहिले 2 चेंडू पाहिले, 1 धाव आणि त्यानंतर विकेटचं बदल। चेंडू क्रमांक 3 विजय तयार। ओहो काउंटर अटॅक इथे पाहायला मिळतो। क्षेत्ररक्षक इथे सज्ज असतील, दुसरीचा प्रयत्न आहे परंतु नकार 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 पाहायला मिळतो। अगदी मोठ्या फटक्यांपासून काहीच वंचित ठेवले। अटॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते शिवशंभू धाकटा कांदा या संघाच्या गोलंदाजांकडून। चलिए जिस अश्विन पाटिल का देखिए कैच छोड़ा गया रोशन, क्या वो कैच बहुत बड़ा दर्दनाक दे सकता है यहाँ पर। अश्विन पाटिल देखिए बात करेंगे कि हार्ड हिटर खिलाड़ी हैं लेकिन अभी तक शांत हैं, लेकिन उनकी खामोशी पे शक मत करना भाई। कहते ना ठहरा हुआ दरिया अक्सर गहरा हुआ करता है, लेकिन अभी तक बात करेंगे जिस तरह से गेंदबाजी हो रही है ना, और जितनी भी देखिए तारीफ किया जाए एकदम से बल्लेबाज को बांध कर रखे हैं। ओ अश्विन पाटिल देखिए यही बात कर रहे थे कि ठहरा हुआ दरिया काफी गहरा हुआ करता है। आप आता हुआ उनके बल्ले से देखिए यहाँ पर गगनचुंबी छक्का। सुदाम नाईक त्या ठिकाणी सज्ज होते परंतु झेल इथे कन्वर्ट होऊ शकला नाहीये। दमदार फटका पाहिला जिथे 7 धावा येताना पाहिल्या। धावा आता मात्र विस्फोटक अंदाजामध्ये पुढे मार्गस्थ होत आहेत। अगदी 1 और 1 11 रन्स धावपटलावरती। विजय नाईक डीजे आता आमचे शांत राहायचे कारण शांतीत क्रांती इथे घडवायचे, कारण वेळ खूप अगदी कमी आपल्याकडे, कारण अगदी साखर झोपेचा हा कालखंड आता सुरू झालाय आणि त्याच्यामध्ये आपल्याला या मॅचेस पूर्णपणे कव्हर करायचे आहेत। ओहो ये देखिए क्या कमाल की गेंदबाजी। रोशन जितनी भी तारीफ किया जाए यहाँ पर उतनी कम भाई यहाँ से, इसलिए तो कहा जाता है हौसला जो रखता है आसमान छूने का वो परवाह नहीं करता है जमीन पे गिर जाने का। ये धाकता खानदार टीम के गेंदबाज अभी तक दिखाते हुए, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे ना यहाँ से 12 गेंद शेष है, कुछ भी हो सकता है। टीम का स्कोर देखिए बात करेंगे यहाँ से 11 रन से नाजुक स्थिति। चलिए नो टू मीटिंग है, फील्ड खुला रखिए यहाँ से। छोटीशी आपल्याला टीम मीटिंग पाहायला मिळते परंतु त्वरित इथे लढतीकडे प्रस्थान केलं जाईल। 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाल्यानंतर गुणतालिकेवरती धावा पाहायला मिळत आहेत। 2 गडी बाद 11, 4 षटकांची ही आपण लढत पाहतो आणि 4 षटकांदरम्यान वेगवान खेळ हा व्हायला हवा। गोलंदाज येतोय, गोलंदाजीच्या बोहल्यावरती अजय नाईकचा वापर केलाय। अलीकडे पाहिलं आपण विजय नाईकला, परंतु या षटकादरम्यान काहीशा धावा बनवाव्या लागतील टीम अद्विक 11 ओवलेला, कारण आता विस्फोटक अंदाज हा अदा करावा लागेल। बिना दिवाळीचे रॉकेट आपल्या भात्यातून सोडावे लागतील। 2 फलंदाजांचा खात्मा झाल्यानंतर विस्फोटक अंदाजामध्ये खेळण्यासाठी समोर पाहायला मिळेल टीम ओवले संघाचा काढो। परम मात्रे एक चांगले परम कर्तव्य अवगत करत आपल्या भात्यातून चांगले फटके खेळण्यासाठी परम मात्र सज्ज असताना नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट न मारा केला। अगदी पायांचा वेध घेणारे चेंडू आपल्या भात्यातून पेशकश केले जात आहेत आणि अगदी बॅटची कडा पाहायला मिळते। जबरदस्त अंपायरिंग आहे आज या संपूर्ण त्रिमूर्तींच्या माध्यमातून। धावत संख्या 1 ने आकार घेईल, सांघिककडा पुढे मार्गस्थ होतो। अगदी धावा 12। रोशन बात करेंगे परम मात्रे देखिए पिछले मैच के मैन ऑफ द मैच थे। कहते ना सूरज हमेशा दिन में लेकिन चांद हमेशा रात में, और परम हमेशा नीचे आकर अच्छे बल्लेबाजी करते हैं। लेकिन जिस अश्विन पाटिल का देखिए कैच छोड़ा गया था, अब कितने बड़े कातिल बनकर उभरेंगे। ओ बहुत बढ़िया लेंथ गेंद देखिए अक्रॉस द लाइन खेलने गए यहाँ पर, ना फनफुट पे थे ना फुटवर्क का इस्तेमाल किया, जगह से खेलते चले गए यहाँ पर, और दिक्कत है कि ना देखेंगे रिप्ले में जब मजा आएगा निश्चित रूप से। यहाँ पर अभी भी देखिए बात करेंगे इस ओवर की 4 गेंद बची, अभी एक डॉट गेंद देखिए सवाल पूछ रही है। कहते ना अच्छी इंसान है, अच्छी किताब हमेशा खोलना पड़ता है यहाँ से। अब अश्विन देखिए बात करेंगे हर 35 आजमा रहे हैं, लेकिन इस बार भी देखिए काफी बार था जिसके कारण वाइड आता हुआ, वाइड के साथ साथ देखिए 1 रन आता हुआ और टीम का स्कोर पहुंचा है 13। रन बनाए यहाँ से दोनों बल्लेबाज के बीच में देखिए आपस में थोड़ा सा बातचीत होता हुआ। और अश्विन पाटिल लेके बात करेंगे, डगआउट तो यही चाहता होगा भाई कि असूलों पे आ जाए तो
टकराना जरूरी है और जिंदा है तो फिर जिंदा नजर आना भी जरूरी है। सबसे कातिल कानपुलीचा परेश पाटील यांचे ते शुभागमन झाले। रातो के कातिल आपलं मनपूर्वक स्वागत। ओहो प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु रोखून धरले, धाव संख्येला टाळेबंद केले आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित होईल। धाव संख्येची गुंतवणूक, धाव संख्येची इन्व्हेस्टमेंट, धाव संख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद, एकूण धावा 14 आहेत। नेक्स्ट मॅच टीम कानपोली टीम कुंडेवाल सेकंड सेमी फायनल। दोन्ही संघातील संघनायक तात्काळ टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये आपण त्वरित दाखल व्हायचंय। कुठल्या प्रकारे सबब ऐकली जाणार नाहीये, त्वरित इथे टॉस केला जाईल। टॉस बॉक्स मध्ये असतील रवींद्र मातेसर रिवाल। काहीशी दुखापत जाणवते, क्रॅम्प जाणवतो आणि पुन्हा एकदा आपल्या खेळीसाठी हे काढू सज्ज असतील। तृतीय षटक प्रगती पथावरती पहिलं षटक पाहिलं सौरभ भगतचं जिथे धावा बनताना पाहिल्या फक्त आणि फक्त 3। त्यानंतर विजय नाईकचं षटक राहिलं जिथे धावा राहिल्या 8, एक रॉयल थाट राहिला आणि त्यानंतर या षटकादरम्यान अगदी धारदार बाणा राहिलाय अजय नाईकच्या माध्यमातून। तर चला सेकंड सेमी फायनल मैदानावरती कानपोली संघाचे कॅप्टन आणि त्यांचे प्रतिस्पर्धी कुंडेवाल संघाचे कॅप्टन या आपण सदाशिव वास्कर साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं। आदर्श सरपंच म्हणून ज्यांची आपण ओळख नेहमीच सातत्याने पाहतो, जीतू आलेत कुंडेवाल, कारण येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये ऑल ओव्हर यूट्यूबर गायक सर्व तुम्हाला कलाकार प्रीमियर सेलिब्रिटी प्रीमियर लीग चिंचपाडाच्या मैदानावरती पाहायला मिळेल, त्यासाठी शुभेच्छा द्या। आय थिंक इंजोर झाले थोडेसे या ठिकाणी, परम पायाला क्रॅम्प किंवा थोडासा दुखापत झाली असेल त्याच्यामुळे ते रिटायर्ड हट होऊन आय थिंक मैदानातून बाहेर येतात। रोशन नक्कीच रिटायर्ड हट होत आहेत, परंतु पुन्हा आतमध्ये जात आहेत। नक्कीच चाललंय काय, पुन्हा माघारी येत आहेत, परत वापस येत आहेत। थोडंसं कधी कधी तुम्ही दिवसभर खेळत असता त्याच्यामुळे तुम्हाला पायाला देखील इजा होत असते आणि तुम्हाला खेळण्यासाठी थोडंसं अवघड होतं। चला कानपोली संघाचे कॅप्टन आपण या पुढील काटाकीर सामना कानपोली विरोधात कुंडेवाल अनेक वेळा आमने सामने आलेत। एक रणझुंजार खेळ पिक पॅटल या दोन संघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल। नहीं बहुत बढ़िया रोशन सर बात करेंगे यहाँ पर कुंडवाल टीम ने जो प्रदर्शन आज दिखाई यहाँ पर काबिल तारीफ है। बाबूशाह लास्ट राइवली हमने देखी थी दो टीमों के बीच में मोरबे के मैदान के ऊपर, जहां पर 65 रनों का पीछा करना था और कानपोली और यानी कि अष्टविनायक धाबा आकाश शेठ कातारा विद्यमान सदस्य इनके ओर से वहां पर कुंडेवाल टीम को पैक किया गया था। बड़ा बैटल देखने को मिला था दोस्तों। असाच सामना पाहायला मिळेल आज या सुवर्ण मंचावरती। हे मैदान गाजवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असतील। आर्या स्पोर्ट्स साखली मैदान, ओले फाटा ओले, आज क्रिकेट किंग मावले आमने सामने भिडताना पाहायला मिळतील। गोलंदाज अजय नाईक, ओहो एक नायब गोलंदाजी या गोलंदाजाकडून साध्य केली जाते। कव्हर ड्राईव्हचा देखणा फटका, खर्रा फिल्डिंग, याचं प्रत्युत्तर 2 धावा चपलाईने प्राप्त केल्या जात आहेत। एक प्रचंड महावेगानं धावगती आखल्यानंतर सांघिक कोटा आता पुढच्या दिशेने मार्गस्थ होतो। 2 गडी बाद, एकूण धावा 16। नहीं बहुत बढ़िया रोशन सर बात करेंगे। एक एक डबल सिंगल ये भी आना जरूरी है। कितना हाईवे में ट्रैफिक है तो गली के रास्ते से निकल जाइए। थोड़ा देर रात के साथ साथ है ड्यू फैक्टर इसका भी इफेक्ट हो सकता है। विकेट में थोड़ा क्या नमी है, गेंद क्या रुक कर आई है, बहुत कुछ सवाल उठ रहा है नीचे जब से, लेकिन जब एक अच्छा टोटल बनेगा फिर देखिए हर जवाब का। और ये देखिए कट खेलना चाहते थे और निशाना भाई यहाँ पर दोनों बल्लेबाज है और 2-2 रन देखे। कुछ खराब फील्डिंग जिसका फायदा यहाँ पर दोनों बल्लेबाज ले रहे हैं। लेकिन रोशन सर कहते हैं ना, समंदर में मुट्ठी भर शक्कर डाल देने से उसमें नमक कम नहीं हो जाता है। ये सिंगल डबल से उतना नहीं मुश्किल बनेगा यहाँ पर दागता खानदार टीम को, क्योंकि स्कोर की बात करेंगे देखिए स्कोर अभी 18 रन है। जब कुछ बड़ा हिट आएगा फिर एक बड़ा स्कोर तो हम नहीं कर सकते हैं, एक फाइटिंग स्कोर तक पहुंच सकते हैं। नक्कीच सन्मानजनक धावसंख्येकडे काहीशी वाटचाल पाहायला मिळते अद्विक 11 ओले संघाची, कारण या संघाकडे सुद्धा 4 मातब्बर गोलंदाजांचा भरणा आहे आणि गोलंदाजाचा रणगाडा चालला तर लढतीमध्ये एक रोमहर्षकता पाहायला मिळेल। चेंडू क्रमांक 6 आणि 6वा चेंडू विस्फोटक अंदाजामध्ये खेळलाय। 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन कडे हा फटका पाहिला, फक्त एकच जा मिळते खेळाचं। हे आपण पहिलं पूर्वार्ध पाहतो आणि निश्चितच अगदी 3 षटकांचा भेदक मारा आणि 3 षटकांच्या दरम्यान एकूण धावा इथे घडताना पाहायला मिळत आहेत। अद्विक 11 ओले संघ जाऊन पोहोचतोय 2 गडी बाद, एकूण धावा 19।
तो चलिए अंतिम 6 गेंद के बाद दोनों कप्तान तैयार रहिए टॉस के लिए। निश्चित रूप से रॉकस्टार आपने अच्छी बताई, दोनों टीम के बीच में बढ़िया तगड़ा फाइट मुकाबला देखने को मिलेगा, क्योंकि जिस तरह से यहाँ पर कानपुर टीम जिस फॉर्म से गुजर रही है, चर्चा हो रहा है कि दिल्ली धमाका जिसे ओपन में देखते हैं तो वही धमाका देने वाली टीम है। लेकिन आज कुंडवाल टीम ने जो एक साथ आकर जो उन्होंने प्रदर्शन दिखाया, कड़ा टक्कर होगा। तर आकाश शेठ कातारा या स्पर्धेतून मात्र रजा घेत असताना सागर पाटील असतील आणि आमचे ओवले गावचे दमदार भाचे पवारभाई या स्पर्धेतून मात्र रजा घेत असताना पवारभाई पुढच्या वाटचाली तुम्हाला शुभेच्छा असतील। 5 जसा सामना कुंडेबाल आणि कानपुलीचा पुढे जातो, त्यांच्या प्रेक्षकामध्ये खर्च वाढतो आणि कानपल्ली संघाचे खंदे समर्थक शांतता संघटना करताना वलभगावचे जावई मित्रांनो अभि पाटील यांचं आगमन झालं, आपलं सहर्ष स्वागत। त्यांच्या समेत करंजाडे प्रीमियर लीग मध्ये दमदार कामगिरी करणारे आदेशभाई फडके यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो। रोशन काय सांगशील कानपल्ली संघाचे खंदे समर्थक अभि पाटील यांच्याबद्दल? व्यसन मुक्ती संघटना तळोजा एमआयडीसी उपाध्यक्ष अभि पाटील चंडू कुठे जाओ तो शोधून आणतो, ही खासियत है त्याची। चलिए अभी बहुत देर रात जागे हैं, निश्चित रूप से कल मुझे लगता है इनका स्टैंड पर रिक्शा नहीं दिखेगा, क्योंकि टीम के साथ पूरा जुड़े हैं, ये होना चाहिए। नौकरी छूटेगा चलेगा, बीबी रूठेगी चलेगी, लेकिन इस टीम का साथ नहीं छूटना चाहिए भाई। लेकिन अब देखते हैं अश्विन पाटिल लिखे जो मैदान पर है, ये देखिए सुधीर पाटिल है, एमआईडीसी एक्सप्रेस है, और गेंदबाज देखिए तैयार है। ओ अब पर विकेट गिरा देखिए यहाँ से, तभी तो अश्विन पाटिल लेके पिछले ओवर में दूसरा रन लेना चाहते थे, खास करके स्ट्राइक पर आना चाहते थे। अश्विन चाहते हैं भाई कि अच्छा एक फिनिश किया जाए, लेकिन उतना देखिए अच्छी गेंदबाजी, एक चांगला फिनिश टच हा यायला हवा। कानपुलीचे आमचे विनायक विनू आपले मनपूर्वक स्वागत। धावत संख्येला पूर्णपणे रोख लागली, 3 गड्यांचा खात्मा, अगदी धावा धावपटलामध्ये 19। यापुढील 5 चेंडूगणिक जर भेदक मारा राहिला तर सन्मानजनक धावसंख्येकडे काहीसा प्रस्थान असेल। याच गावचा संघ अर्थातच अद्विक 11 ओले। क्या बढ़िया गेंदबाजी देखिए यहाँ पर धकधक खाना टीम का मैं जितनी भी तारीफ करूँ रोशन सर है उतनी कम देखिए यहाँ पर पूरी नियंत्रण गेंदबाजी देखिए। पहला ओवर में 3 रन है, सेकेंड ओवर में 8 रन है, थर्ड ओवर में देखिए 8 रन है, 3 ओवर में हुआ था 19 है, चौथी ओवर की पहली गेंद के बाद देखिए पहला विकेट यहाँ पर मनीष मात्रे को मिलता हुआ यहाँ से। मनोज गायकर यांना जर झेल पकडला तर सन्माननीय सुशांत भगत यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5000। तर व्यासपीठावरती आपण पाहतो सन्माननीय सदाशेठ वास्कर साहेब, सरपंच कुंडेबाल, सुभाषजी म्हात्रे साहेब आणि आताच महेश भगत साहेब यांचं आगमन झालं, आपलं सहर्ष स्वागत। कमाल के गेंदबाजी भाई यहाँ पर, चीले जिंदगी खुशी की तलाश ना कर, छूले आसमान है जमी की तलाश ना कर। ये देखिए रिवर्स खेलने गए थे, लेकिन से भलाई पढ़ाई नहीं आया, लेकिन अश्विन पाटिल देखिए वाइट हो 1+1 है, और अभी आगे का जो गेंद रहेगा ना यहाँ पर 5 गेंद है, और ये बहुत दर्दनाक होगा, बहुत बड़ा हादसा होगा, चाहे बैटर के लिए हो सकता है या गेंदबाज के लिए हो सकता है। 21 धावा पाहायला मिळत आहेत। अगदी रोशन याच्यानंतर तुम्हाला सेकंड सेमीफायनल पाहायला मिळेल, त्याच्यानंतर फायनल शेवटची। बहुत बढ़िया देखिए क्राउड देखिए, बात करेंगे प्रवीण सर, दाग देना चाहूंगा क्राउड का। अभी तक देखिए शाम का जैसा माहौल था ऐसा बनाए रखें यहाँ पर। चलिए स्पीड अप कीजिए भाई, 6 का निश्चित रूप से यहाँ पर व्हाइट बॉल देखिए जो कॉल था निश्चित रूप से यहाँ पर भी वही कॉल यहाँ पर देखने को मिला। यहाँ पर 1+1 देखिए 2 रन आएगा, और अश्विन पाटिल देखते हैं यहाँ पर कैसा फिनिश करते हैं। रोशन सर इनका क्या छोड़ा गया था, लेकिन अभी तक मैदान पर हैं और वो आक्रामक अभी तक दिखा नहीं है, लेकिन क्या अंतिम 5 गेंद को यहाँ पर बेस्ट फिनिश देना चाहेंगे, या जो बेस्ट गेंदबाजी धकधक खाना टीम ने दिखाई है क्या वो दिखा पाएंगे यहाँ पर? 5 चेंडू दोन्ही संघासाठी इम्पॉर्टंट आहेत, त्यातील हा चेंडू आनंद कार्पेट इथे हा फटका खेळलाय। क्षेत्ररक्षक तैनात आहेत, नावसाकीला धोका मौका, संधीचा सोनं जल्लोषाचं वातावरण। टीम धाकटाकांना संघातील प्रेक्षक सुद्धा टाळ्यांचा गजर करतायत। अगदी साखर झोपेचा कालखंड आहे आणि अगदी पूर्णपणे तुफानी प्रेक्षकांची गर्दी आहे, हे या स्पर्धेचं यश आहे। नहीं निश्चित रूप से धकधक खाना टीम के देखिए दर्शक क्राउड ताधैया झूमते हुए, क्योंकि उनके टीम बड़ा अच्छा काम कर रहे हैं, इसलिए तो कहा जाता है भाई परिंदों को दी नहीं जाती तालीम उड़ानों की, खुद वो तय करते हैं आसमान छूने की। क्योंकि घर की टीम थी यहाँ पर, आसान नहीं था, दबाव था निश्चित रूप से, और जिस तरह से गेंदबाजी हुई है ना, इसलिए तो रोशन सर कहा जाता है ना कि मारने वाले से बचाने वाले को बड़ा कहा जाता है। जिस तरह से यहाँ पर गेंदबाज लड़ रहे हैं, यहाँ पर अश्विन पाटिल मैदान पर हैं, हार मानने को तैयार नहीं है, लेकिन उन्हें देखे सर झुकाने पर लगातार गेंदबाज मजबूर कर रहे हैं। 4 गडी बाद 22 धावा, स्पीडली खेळा व्हायला हवा। अगदी ज्या रिदमनं या लढती आहेत त्या रिदमनं लढती समाप्त व्हायला हवी।
अगदी खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहतो. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु रोख लागली आहे. नौसा खेळला धोका होता परंतु एक धाव इथे प्राप्त केली जाते. क्या बांध कर रखा गया है, देखिए ऐसे बल्लेबाज के ऊपर है. कमाल की गेंदबाजी. मुझे तो लगता है दागता खानदार टीम के लिए एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए भाई. इतनी अच्छी काम घर की टीम को देखिए यहाँ पर है एकदम से बांध कर रख लिए हैं भाई. लग नहीं रहा है जो टीम है आज की रात में खेली सिद्धिविनायक कोपर टीम को शिकस्त दिया. आज यहाँ पर देखिए बात करेंगे सेकेंड नाइट में जिस तरह से 2 मुकाबला जीते थे, एकदम से देखिए ऐसा रूप बदल गया है. बदला नहीं है, गेंदबाजों ने बदल दिया है. ओ ये देखिए फिर से एक बार शर्ट में कहते ना रोशन सर, इसलिए अगर आपको एकाक मुकाबला जीतना है, 2 मुकाबला जीतना है, 22 रन आता हुआ तो आप बल्लेबाजी की ताकत से जीत सकते हो. अगर आपको पूरी टूर्नामेंट जीतना है तो फिर गेंदबाजी की ताकत होना चाहिए. नक्कीच गोलंदाजीची आपण ताकद पाहतो. जणू काय आगीचे गोले फेकावे त्या दर्जाचे हे चेंडू इथे पाहायला मिळत आहेत. मनीष मात्रेच्या माध्यमातून एकही मोठा फटका हा खर्चिक केला नाहीये अजूनपर्यंत. अगदी 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा पाहायला मिळत आहेत. धावपटलावरती टीम ओले एकूण धावा 24. 2 चेंडू खूप इम्पॉर्टंट आहेत टीम ओले संघासाठी. नहीं रोशन सर तो बड़ा हिट आएगा तो एक लो फाइटिंग टोटल कुछ भी बता सकते हैं. अश्विन ऐसा नहीं कि कोशिश नहीं कर रहे हैं, कोशिश कर रहे हैं भाई, लेकिन उससे भी अच्छी गेंदबाजी होती हुई यहाँ पर है. क्या कमाल की गेंदबाजी देखिए यहाँ पर है. कसी हुई गेंदबाजी 2 रन आता हुआ स्कोर देखिए पहुंचा है 26 रन. लेकिन अभी भी देखिए बात करेंगे ना अंतिम गेंद बचाए. कहते ना जो उठा लेते हैं कांटों को अपने हाथों में, फूल भी उसको नसीब होता है. क्या जिस तरह से यहाँ पर गेंदबाज ने एकदम से कांटों को हाथों में उठाया है, क्या उन्हें फूल नसीब होगी, क्या फाइनल तक जाने का नसीब हो गया, या अश्विन का यहाँ पर मैदान पर रहना, क्या बड़ा हिट के साथ एक अच्छा फाइटिंग टोटल लो फाइटिंग तक पहुंचाना, क्या उनकी गेंदबाजी के जला इस मैच में. ओ अश्विन देखिए इंतजार किए थे भाई. कहते ना थोड़ा इंतजार का मजा लीजिए, लेकिन मजा तो अभी तक है. गेंदबाज फील्डर ने लिया. ओ कुछ ओवर थ्रो थे यहाँ से, भलाई चौवा नहीं आया, लेकिन ओ अश्विन थक गए थे. यहाँ से 2 रन आया है भाई यहाँ से, लेकिन मुर्दे में जान डालने की ताकत हमारे रॉकस्टार है. जुड़ेंगे कमेंट्री बॉक्स में, लेकिन उससे पहले जाते हैं उनकी तरफ है टॉस बॉक्स की तरफ. टीम का स्कोर बात करेंगे 28 से जीत के लिए 29 की जरूरत है. यस, कानपोली विरुद्ध कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल आणि टॉस करण्यासाठी मी कुंडेवाल ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच सन्माननीय सदाशेठ वास्कर साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. सेकंड सेमीफायनल 2 दिग्गज संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहू शकाल. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. बेस्ट ऑफ लक या ठिकाणी देत असताना तुम्ही पाहू शकाल सदाशेठ वास्कर साहेब आदर्श सरपंच यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. तर टॉस का बॉस सेकंड सेमीफायनल, त्याच्यानंतर मेगा फायनल पाहायला मिळेल. टेल्स इस्तिकाल कॅप्टन कानपोली, हे सिटीचे टेल सुधीर टॉस जिंकलाय. अभिनंदन. निर्णय जो काही निर्णय असेल तो घेऊन आपण जशी ही मॅच संपेल मैदानात उतरा. तर कानपोली संघाने टॉस जिंकलाय. तो बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ. बिल्कुल यहां पर जीतने के लिए लक्ष्य है टोटल 24 गेंदों में 29 रनों का. बघा, धाकट्या संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी असेल. कुठल्याही फलंदाजाने जर सलग 2 षटकार ठोकले तर कुणाल मात्रे धाकटा खांदा यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. जाऊया मॅचच्या दिशेने. सेमीफायनल क्रमांक तुम्हाला 1 पाहायला मिळेल, जिथे श्री स्वयंभू माऊली संघ तुम्ही मैदानावरती पाहताय. आणि इथे टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण केला आणि जबरदस्त गोलंदाजीचा प्रदर्शन दाखवत असताना अवघ्या 28 धावांवरती थांबवलाय आणि 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता या मॅच मध्ये जर तुम्ही विचार केलात घरच्या मैदानावरती बालराम शेठ गायकवाड साखली मैदान ओले फाटा
या मैदानावरती आज गोलंदाजीने भरीव कामगिरी केली आहे आणि इथे देखील आता अद्विक 11 ओवले क्रिकेट संघाला तशीच कामगिरी करावी लागेल, कारण गुलशनचं एक षटक, मिथुन दापोलकर मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर ऑफ दिस टीम त्याच्यावरती नजर असतील. आणि पाहूया या दोन महत्त्वाच्या गोलंदाज आणि त्याच्यानंतर मग बॉस असतील यांच्या देखील वरती भरपूर साऱ्या जबाबदाऱ्या असतील. प्रसाद गायकवाड गुलशन काहीशी चर्चा करत असताना ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आज स्वयंभू माऊली धाकटा कांदा या संघाला जवळजवळ 29 धावांची गरज असेल. पहिला गोलंदाज येत आहेत गोलंदाजी मार्कवरती मिथुन दापोलकर, एक दमदार गोलंदाज, गरज पडल्यास तो सातत्याने फलंदाजी करतो. आमचे गजानन शेठ पाटील साहेब यांना तुम्ही पाहताय स्पर्धेच्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये, त्यांचंही नेहमी दमदार योगदान आणि संपूर्ण आमच्या आयोजन कमिटी अगदी दिलखुश, दिलदार आणि रुबाबदार. आणि सोन्याची चैन कुठल्या खेळाडूला मिळेल? गेलं 3रं वर्ष सोन्याची चैन तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय. सोना जरी महागडा झाला तरी या स्पर्धेसाठी जे सरप्राईज होतं ते तुम्हाला सोन्याची चैन, 2 वर्ष बाईक पाहिली, ओले प्रीमियर लीगमध्ये सोन्याची अंगठी पाहिली. हे वैशिष्ट्य आहे मित्रांनो ओलेकरांचं. आणि सरपंच रुपेशबाई गायकवाड आणि राकेशबाई गायकवाड A1 जोडी आणि संपूर्ण आर्या स्पोर्ट्स ओले संघानं दमदार आयोजन. जाऊया मॅचच्या दिशेने. मिथुन दापोलकर गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन येत असताना स्ट्राईक एंडला फलंदाज सुदाम नाईक आणि नॉन स्ट्राईक जितेंद्र, स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला सुदाम. पहिलाच बॉल मिडानच्या डोक्यावरून वाईड स्ट्रॉंग ऑनला बॉल जाईल, सीमा रेषा पार, पहिल्याच बॉलवरती चौकार. BMW गाडी वाला 5355 नंबर वाला क्या बात आहे. नंदराज शेठ मुंगाजी बिंजोडचा बेताज बादशाह यांचं संगीत आपण या ठिकाणी ऐकताय. पुन्हा एकदा ऑन साईडला फ्लिक केला, क्षेत्ररक्षक ऐकताय दूरवरून. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकाल 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय तो 5 या धावसंख्येवरती. धाकटा कांदा संघ, श्री स्वयंभू माऊली धाकटा कांदा संघाने भरीव कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. आपल्या गोलंदाच्या जीवावरती थेट सेमीफायनल पर्यंत पोहोचलेत. एक ट्रॉफीचा दावेदार नक्कीच बनतील, परंतु फायनलसाठी कुठल्या संघाची वारी होईल? गुड बॉलिंग. मिथुन सारख्या गोलंदाजावरती प्रहार करणं थोडंसं अवघड आहे, परंतु चांगले प्रयत्न केले होते. पहिल्याच बॉलवरती निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना 3 बॉल आतापर्यंत फेकले गेलेत आणि धावा लागतात धावफलकावरती 5. 29 धावांचा पाठलाय करायचा आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा इथे कराव्या लागतील. चला तिथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येत आहे. थोडीशी मिसफिल्डिंग, त्याचा लगेचच फायदा उचललाय दोन्ही फलंदाजांनी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि आत्ताच रोशन पाटील यांनी सांगितलं होतं की भरपूर प्रेक्षक आज धाकटा कांदा संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तितकेच कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल संघाचे प्रेक्षक आणि घरच्या मैदानावरती अद्विक 11 ओवले संघाचे प्रेक्षक आणि त्याच्यानंतर कानपुली संघाचे प्रेक्षक देखील तितक्याच ताकदीने तुम्हाला. आणि अगदी रात्रीचे 3 वाजलेत तरी एवढी गर्दी या स्पर्धेमध्ये. ऑल लेग बिफोर द विकेट, अगदी मिडल स्टंप मिळालाय आणि त्याच्यानंतर पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का टीम कांदा. फलंदाज होईल बाद मैदानातून बाहेर. अर्थातच सुदाम नाईक जातील मैदानातून बाहेर. नवीन फलंदाज येत आहेत नवनाथ नाईक. धावा झाल्या धावफलकावरती 5. पॉवर प्लेचं पहिलं षटक. अजूनही विचार केला तर 24 धावींची गरज असेल. मग अशी आम्ही उल्लेख केला होता की मिथुन दापोलकरचं हे षटक पॉवर प्लेचं खूप काही सांगून जाईल. जर कमी धावा आल्या या ओव्हर्समध्ये बाकीच्या गोलंदाजांना बेनिफिट मिळेल, परंतु पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर त्याने स्वतःला सावरलं आणि विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना स्वयंभू माऊली धाकटा कांदा संघाला थोडासा बॅकफूट टाकण्याचा प्रयत्न करतायत. फुल टॉस बॉल ऑन साईडला ट्रॅव्हल केलाय. मिसफिल्डिंग आय थिंक अश्विन होते त्या ठिकाणी आणि त्या चुकीचा लगेचच फायदा उचलला. वेगाने 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीनं बघा तुम्ही बॉल पाहू शकाल. फुल टॉस होता
त्याला बिगीट करण्याचा प्रयत्न करत होते आणि पाहता पाहता पहिलं षटक कंप्लीट होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतायत. एक गडी बाद 9 विजयासाठी 29 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. 18 बॉल आणि 20 धाब्यांची गरज. विशाल आज इन ऍक्शन मध्ये आपण पाहिलं, दमदार कामगिरी केली. जेव्हा विराटची बाईट घेतली रिवाल मात्रेसर यांनी, ही संघ भरपूर चांगली कामगिरी, परंतु थोड्याशा अडचणी होत्या त्याच्यामध्ये, कारण त्याच्या डोक्यावरती इजा झाली होती. बॉल आदळला होता आणि त्याच्यामुळे त्याला इजा झाली होती. आणि कधी कधी तुम्हाला दुखापत झाली की तो थोडंसं खेळणं कठीण होतं. मग त्याने सेफ्टी आय गॉगल देखील परिधान केला आणि त्याच्यानंतर त्याचं हे पुनरागमन आज पाहू शकाल. मालिकावीर माफ करा, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारताना थोडासा भाऊक झाला होता. आणि कधी कधी वाटतं की आपल्या गावासाठी जर आपण काही केलं तर नक्कीच आपलं नाव देखील मोठं, आपल्या गावाचं नाव देखील मोठं होत असतं. आणि त्याने आज मैदानावरती सिद्ध केलं स्वतःला. आणि या स्पर्धेमध्ये तो मागच्या मॅचचा हिरो ठरला, विराज गायकवाड. आय थिंक कुंटेपाल प्रीमियर लीगमध्ये मला तर वाटतंय 100 धावा देखील त्याने ठोकल्या होत्या. संजय वास्कर यांचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. 40+ मास्टर, कालच महाराष्ट्र प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं जिंकली त्यांनी. परंतु इथे बॅकफुट जाऊन पंच करायचा होता. बॅटची एज लागली आहे, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2 मैदानातून बाहेर. पंचांची कामगिरी या ठिकाणी पाहता या स्पर्धेमध्ये ब्लॅक डायमंड ऑफ माहुलगाव हेमंत कोहली सर करताना आपण विचार केला तर त्यांची चांगली कामगिरी. बाविस्कर सर असतील, बोराडे सर असतील, NR नीरज राणावत सर असतील, दमदार कामगिरी राहिली मित्रांनो त्यांची. 9 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद. अजूनही विचार केला तर धावा पाहिजे धावफलकावरती, त्या म्हणजेच 20 धाव्यांची गरज. पहिल्याच बॉलवरती आलेल्या शक्ती गायकवाड आपलं शक्ती प्रदर्शन करत असत. शक्ती आलेत गोलंदाजी मार्कवरती, जबरदस्त गोलंदाजी करतायत, स्वतःला सिद्ध करत असताना. ओ बॅट चेंज अँड टेकन, सलग दुसऱ्या बॉलवरती दुसरा या ठिकाणी गडी बाद करत असताना. ओले गावामध्ये या मातीमध्ये जन्मला मित्रांनो, आणि आज तुम्ही शक्तीचा प्रदर्शन पाहू शकाल. अगदी अंडर 19 मध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली. मागच्या काही 4-5 वर्षाचा इतिहास तुम्ही शक्ती बाबुलकरचा पाहिलात की मित्रांनो शक्तीने भरीव कामगिरी केली आहे. आणि ओले क्रिकेट संघासाठी त्यांनी डेफिनेटली चांगला परफॉर्मन्स केलाय. आज शक्तीचा तुम्ही शालेय शिक्षण पाहिलात तर 10वी पर्यंत तो शिकलाय, पुढची वाटचाल देखील तो करते. परंतु अंडर 19 मध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली. आणि पाहता पाहता अगदी लहान वयानंतर जेव्हा तो इन ऍक्शन मध्ये आपल्या रेग्युलर ग्रामीण संघामध्ये वापसी केली आणि ही भरीव कामगिरी त्याची तुम्ही पाहताय शक्ती या गोलंदाजाची. तर सिद्धेश नंदराज सेठ मुंगाजी यांच्या वतीनं 2000 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक होतं. परंतु या बॉलवरती कदाचित थोडेसे डिफेंड करत असताना पाहू शकाल कंटिन्यू हे पारितोषिक असेल. जर सलग 3 बॉलवरती 3 विकेट घेतले तर सिद्धेश नंदराज शेठ मुंगाजी यांच्या वतीनं 2000 रुपयाच्या कॅश प्राइज या गोलंदाजाला. सौरभ या फलंदाजाने जर एक षटकार ठोकला तर कुणाल म्हात्रे यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. टप्प्याचा बॉल, कमालची फिल्डिंग, शॉट एक्स्ट्रा कव्हरला प्रतीक बाया होते. विकेट हॅट्रिक संपादन करता आलं नाही, परंतु ओव्हर हॅट्रिक या ओव्हर्स मध्ये 3रा गडी मैदानातून बाहेर होईल टीम स्वयंभू धाकटा कांदा संघाचा.
शक्ती याने तरी त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सिद्धेश नंदराज शेठ मुंगाजी. कारण आपण पाहू शकाल की सिद्धेश यांचे परम मित्र आहेत मैदानावरती. कारण अंडर 19 मध्ये नेहमीच भरीव कामगिरी केली या दोन्ही खेळाडूंनी आणि ब्लॅक टायगर म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो मैदानावरती तो शक्ती 3 विकेट घेत असताना आतापर्यंत 4 चेंडू धावा फेकलेत. 20 धाव्यांची अजूनही गरज असेल. उर्वरित बॉल शिल्लक असतील 14 बॉल 20 धाव्यांची गरज. व्हॉट अ ग्रेट कमबॅक बाय दी अद्विक 11 ओली टीम. डॉमिनेट केलं या ओव्हरमध्ये. हो यावेळी सावेत फटका फसलाय. कदाचित थोडेसे पुढे आले होते आणि ही चुकी मात्र अंगास आली आहे आणि बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. हा चौकार. पाहताय याच मातीतला हा कोहिनूर हिरा ज्याने अंडर 19 एक काल गाजवला. जवळजवळ 4 वर्षे त्याने अंडर 19 मध्ये भरीव कामगिरी केली आणि आज आपल्या रेग्युलर संघामध्ये अगदी शालेय शिक्षण तुम्ही पाहू शकाल 10वी पर्यंत झालं आणि त्याची पुढची वाटचाल नाही. आता मैदानावरती तो दमदार कामगिरी करतोय. वेगवान बॉल पाहिलात. निर्धाव चेंडू समाप्त तो बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. अवघ्या 4 धावा त्याने खर्च केल्या. 3 महत्वाचे गडी बाद केलेत. आता 12 बॉल आणि 16 धाव्यांची गरज. मी त्याचं पाहिलं. रायगड जिल्हा परिषद शाळा ओवले 7वी पर्यंत तो शिकला. त्याच्यानंतर पुढचं शिक्षण या ठिकाणी आपण पाहू शकाल अपा विद्यालय दापोली पारगाव येथे तो 10वी पर्यंत. त्याच्यानंतर MPSC कॉलेज पुढचा ACC कॉलेज. त्याच्यानंतर वडिलांनी रुची दाखवली क्रिकेटमध्ये. अंडर 19 संघामध्ये भरीव कामगिरी करत असताना परंतु चौकार आलाय आणि त्याच्यानंतर हा तुम्ही दबाव आयुष्यातील तुम्ही काही मागच्या 4 वर्षाचे क्लिप्स अंडर 19 त्याचे क्लिप्स देखील आपण या ठिकाणी या स्क्रीनवरती दाखवणार आहोत. कारण जेव्हा छोटा होता तेव्हा त्यांनी भरीव कामगिरी केली आणि आज ओवले प्रीमियर लीगच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी आणि या ग्रामीण मधून देखील चांगली. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 बॉल 16 धाव्यांची गरज. गुलशनचा पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेरून पिचिंग झालाय. पंच अवंतर घोषित करतायत त्या ठिकाणी. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ. धावा झाल्या धावफलकावरती त्या टोटल 14 धावा. शुभम पाटील म्हणजे कोणी कुठल्याही फलंदाज आणि नवनाथ जर सलग 2 षटकार ठोकले तर मयूर भगत यांच्याकडून शुभमसाठी खास 2000 रुपयाचं पारितोषिक. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ढकलून दिलाय. फिल्डिंग त्या ठिकाणी खूप खराब झाली. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत बॉल सीमा रेषा पार. चौकार. बघा मागच्या 2 चेंडूंवरती खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. गुलशनने सोडलेला चौकार त्याच्यानंतर आलेला अजून एक हा चौकार. धाबा वेगाने येत आहेत. 11 धाव्यांची गरज. टॅप केलाय बॉलला. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. शॉर्ट कव्हरला प्रतीक भाया बॉलला उचलतील अडवतील तोपर्यंत 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. तो 19 या धावसंख्येवरती विजयासाठी आता गरज असेल. माफी असावी. 10 बॉल आणि 10 धाव्यांची गरज. जबरदस्त फाईट. थोडीशी मिस फिल्डिंग. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूच्या माध्यमातून डीप एक्स्ट्रा कव्हरला तिथे येत आहेत. क्षेत्ररक्षक बॉलला अडवतील. 2 धावा कंप्लीट. 3री धाव अगदी डोळ्यासमोरून चोरून घेतली आहे. याचंच नाव क्रिकेट असतं मित्रांनो. क्रिकेटमध्ये धावा बनत नाही ते बनवल्या जात आहेत आणि अगदी समोरून 3 धावा या ठिकाणी पलून काढल्यात आणि ह्या टाळ्यांचा कडकडाट तुम्ही पाहताय. स्वयंभू 11 धाकटा कांदा संघाला कारण त्यांनी अगदी जवळ समोरून 3 धावा चोरून घेतल्यात. 7 धाव्यांची गरज असेल. सेमीफायनलचा हा प्रवास तुम्ही पाहताय. इथून जिंकलात तर थेट आमदारचं तिकीट तुम्हाला मिळेल म्हणजेच मेगा फायनलमध्ये तुम्ही प्रवेश करू शकाल. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न देखील करावे लागतील.
आदेश फडके करंजाडे प्रीमियर लीगचा बेताज बादशाह म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो. कानपोली संघ सेकंड सेमीफायनल टॉस जिंकलाय. जो काही निर्णय असेल, जशी ही मॅच संपेल तो निर्णय घेऊन आपण मैदानावरती उतरायचं आहे. गोलंदाज गुलशन बॅकफुटला जाऊन स्लॅश केला डीप पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट पाहता पाहता क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून, परंतु बॉल अडवतील. सहज सोप्या पद्धतीने 2 धावा कंप्लीट करतायत आणि 2 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय 24 या धावसंख्येवरती. 8 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 5 धावेंची. सहज सोपा विजय ज्या अद्विक 11 ओवले संघानं बलाढ्य संघानं पराभूत केलं, धाकटा खांदा संघानं बलाढ्य संघानं पराभूत केलं आणि थेट सेमीफायनल खेळतायत मैदानावरती. बिगिटचा प्रयत्न केलाय, प्रॉपर हिट बॅटच्या रडार मध्ये, बॉल सीमा रेषा पार, षटकार, जल्लोष. मैदानातून बाहेर या आणि लाईनअप करून कुणालभाई धाकटा कांदा संघ आपण लगेच मैदानात जा. आणि कुणाल मात्र यांच्याकडून षटकार ठोकलाय तो फलंदाज मला वाटतंय नवनाथ नाईक. आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. सुधीर, निर्णय काय तुमचा? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय कानपोली संघानं. तर कुंडेवाल क्रिकेट संघ आपलं क्षेत्ररक्षण लगेचच आपण सजवून घ्या.